नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनल ऑफ सरांचं ते मरबुक होत आहे. तर आताची सर्वात थोडी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी नशीब चमकणार. सरकारी कर्मचारी महागाई भत्ते 6 भत्ते वाढणार. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो. तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो, आपण चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजचे नवीन अपडेट सविस्तर समजून चला सुरू करूया. सरकारने काही दिवसापूर्वी डीएमध्ये वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. नुकतेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी डीएमध्ये 4% वाढ केली असून ती आता 50% करण्यात आली आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांना 46% डीएचा लाभ मिळत होता. सुमारे 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव डीएचा लाभ मिळेल, जो प्रत्येकाची बजेट सुधारण्यासाठी पुरेसा आहे. तुम्हाला माहित आहे की लवकरच 6 केंद्रीय कर्मचारी भत्ते वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, ज्यामुळे सर्वांना आनंद होईल अशी अपेक्षा आहे. या भत्त्यामध्ये वाढ होणे शक्य आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून अनेक प्रकारचे भत्ते वाढवणे शक्य मानले जात आहे. त्यामध्ये रेल्वे कर्मचारी, नागरी संरक्षण कर्मचारी आणि संरक्षण कर्मचारी यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या कर्मचारी लागू होणारे भत्ते देखील समाविष्ट आहे. यामध्ये सर्वप्रथम कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, बाल शिक्षण भत्ता, दौऱ्यातील प्रवास भत्ता, प्रतिनियुक्ती भत्ता, पेन्शन धारकाचा निश्चित वैद्यकीय भत्ता, उच्च पात्रता भत्ता, रजा नगदीकरण भत्ता, नॉन कॅश प्रवासी भत्ता, सराव भत्ता वाढ होईल. बंप स्तरावर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल, जो प्रत्येकाच्या पगारासाठी उपयुक्त ठरेल. 50% डीएमुळे एचआरए वाढला. केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्याचा लाभ मिळतो, ते कुठे राहत यावर अवलंबून आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जुलै 2017 पासून XYZ श्रेणी शहरासाठी एचआरए अनुक्रमे मूळ वेतन 24, 16 आणि 8% करण्यात आला आहे, जेव्हा डीए 25% असेल, किंवा 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार XY आणि Z शहरामधील एचआरए दर मूळ वेतनाच्या 27%, 18% आणि 9% पर्यंत सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीए 50% पर्यंत पोहोचल्यानंतर सरकारने त्या सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.